मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण फ्रीमध्ये ऑनलाईन डिजिटल पॅन कार्ड हे कसं काढायचं. त्याच्यानंतर आपण ते जे पॅन कार्ड आहे ते फिजिकल स्वरूपामध्ये घरी आपण कशाप्रकारे ऑर्डर करू शकतो. आणि हा तिसरा व्हिडिओ याच्यावरती आहे की आपण पॅन कार्डमध्ये आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी कशाप्रकारे अपडेट करू शकतो, चेंज करू शकतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कोणत्याही इंटरनेटच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे. तिथे टाईप करायचं आहे ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी NSDL. इथे बघा तुम्हाला 1 नंबरवरती NSDLची ही वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. इथे गेल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तो येथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा कोड दिसत आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. OTP तुमच्या मोबाईलवर गेल्याचा एक मेसेज इथे दिसेल, जो आधार कार्डच्या नंबरवरती जाणार आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर अपडेट असेल, जो मोबाईल नंबर तुम्ही जोडलेला असेल त्याच्यावरती एक OTP गेला असेल, तो OTP इथे टाकायचा आहे. कंटिन्यू KYC वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथे URN नंबर आणि OTP अशा प्रकारे तुम्हाला एक नंबर आणि OTP दिसेल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर बघा तुमच्या ॲड्रेसची माहिती येथे दिसून जाईल, जशी आधार कार्डमध्ये आहे तशी. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज करू शकता. चेंज करायचा असेल तर करू शकता. याच्यापुढे व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येईल, ऑथेंटिकेशन ऑफ मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकून तुम्हाला व्हेरीफाय आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा एक तुम्हाला इथे मेसेज दिसेल. अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेलवरती एक मेसेज गेला असेल, OTP गेला असेल. तो OTP इथे मोबाईल नंबरच्या OTPमध्ये मोबाईल नंबरचा OTP टाका आणि जो तुम्ही ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरती पण एक OTP आलेला असेल. अशा प्रकारे तो ईमेलचा OTP इथून तुम्ही कॉपी करून इकडे पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेट या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू अँड प्रिंटवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू अँड प्रिंटवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा मेसेज येईल, थँक यू फॉर युजिंग ऑनलाईन ॲड्रेस अपडेट फॅसिलिटीज. युअर ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट सक्सेसफुली ॲक्सेप्ट वाईड अक्नॉलेजमेंट नंबर. हा तुम्हाला नंबर पण दिला जाईल इथे, अक्नॉलेजमेंट नंबर. त्याच्यावरून तुम्ही तुमचं जे पॅन कार्डचं स्टेटस आहे, तुम्ही जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तो अपडेट करण्यासाठी टाकलेला आहे त्याचं स्टेटस अशा प्रकारे इथे पाहू शकता. याच्यावरून पाहू शकता. तुम्ही ही जे प्रिंट आहे ही प्रिंट सांभाळून ठेवा. इथून तुम्ही प्रिंट काढू शकता, प्रिंट सेव्ह करू शकता, डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे आपण हे जे आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपल्या पॅन कार्डमध्ये अपडेट चेंज करू शकतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, कारण ज्यावेळी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.